सांभाळू शकत नाही, भारत काय सांभाळणार? शिवसैनिकांचा संताप। राम मंदिरात रामरक्षा आंदोलन, शिवसेना उबाट्यानं भाजपवर निशाणा साधला। राम मंदिराच्या चळवळीत शिवसेनेचा मोठा वाटा, रामभक्त शिवसैनिक। अयोध्येतील श्रीराम मंदिरात मोठा आर्थिक घोटाळा झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। सोलापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोमवारी सकाळी सोलापूर शहरातील राम मंदिरात महाआरती करत रामरक्षा आंदोलन करण्यात आले। मनसेचे पदाधिकारीही रामरक्षा आंदोलनात सहभागी झाले होते। अयोध्येत श्रीराम यांच्या मंदिराची चळवळ सुरू होती। मंदिर उभारण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। देशभरातील तमाम राम भक्तांना वेड्यात काढून भाजपनं सत्ता प्राप्त केली। आजच्या परिस्थितीत भाजपनं स्वतःची माणसं प्रभू श्रीरामांच्या मंदिरात नेमून मोठा घोटाळा केलाय। आगामी निवडणुकीत भाजपला जनता त्यांची जागा दाखवून देईल अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसैनिकांनी। शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज पूर्व भाग राम मंदिर इथे आम्ही रामरक्षा आंदोलन चालू केलेलं आहे की प्रभू रामाचं मंदिर व्हावं म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशामध्ये आवाज दिला होता। जो तो एकच होता हिंदूचं दैवत, त्या बाळासाहेबांमुळे तमाम देशातील हिंदू एक झाले आणि बाबरी पडली आणि तिथं राम मंदिर बांधलं गेलं। परंतु रामाच्या नावावर हे भाजपवाले सत्तेत आले, परंतु ह्याच रामाच्या नावावर ज्या देणग्या आल्या, सोनं चांदी पैसा आला, ह्या अयोध्येतल्या सर्व देणग्या चोराचं काम हे भाजपचे चोर अवलाद करत आहेत। यांचा निषेध म्हणून देशभर उद्धव साहेबांच्या आदेशाने आमचे संपर्क प्रमुख अंधारेताई आहे, सुषमाताई अंधारे यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील सगळे पदाधिकारी आलेले आहेत आमचे, आणि आमच्या सोबतच जिल्हा प्रमुख महेंद्रकर सुद्धा आहेत, मनसेचे महिला आघाडी सर्व जास्तीत जास्त संख्येने आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत। परंतु देशभर नव्हे तर आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये अशाच सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणार आहे की राम मंदिर झाला म्हणून अक्षता वाटणारे ते कुठे गेले तर आम्हाला कळत नाही। घरोघरी अक्षता वाटत त्याचं काय, त्यांनी एकट्यानेच मंदिर बांधलेलं आहे। परंतु ह्या मंदिर बांधण्यामध्ये मी सुद्धा जेलमध्ये होतो, गेले 12 दिवस त्यावेळेस आंदोलनात 12 दिवस जेलमध्ये होतो। परंतु अशा आमच्यासारखे बाळासाहेबांना असंख्य शिवसैनिकांनी कारसेवा केल्या, त्या सेवेमध्ये सामील झालेला आहे। परंतु आता पैसा आल्यानंतर पैसा चोरी करण्याचं काम हे लोक केलेले आहेत। त्या अयोध्येमधील जे राम मंदिर ट्रस्ट आहे ते ट्रस्ट सुद्धा बरखास्त करणं गरजेचं आहे। चंपतराय असू द्या, पांडे, मिश्रा, कोण असेल ते पिचरा, सगळ्यांना जेलमध्ये घालणं गरजेचं आहे आणि यांना भाजपचं पिस्तळ उघडं पडणार आहे। या गर्व से कहो हम हिंदू आहे असं घोषणा देण्यात आलेलं आहे, काय ही वेळ आलेली आहे गर्व से कहो? ज्या भाजपने सनातन धर्म, हिंदू राष्ट्र, हिंदू धर्म या सगळ्या वल्गना केल्या, त्या भाजपच्या चंपतनं त्या ठिकाणी असलेल्या दानपेटीतली रक्कम, सोने नाणे, हार, पादुका, रामचरितमानस हे सगळं चंपत केलेलं आहे। आणि ही सर्व मंडळी मोदी साहेबांनी नेमलेली आहेत, आम्ही कोणी नेमलेली नाही। तुम्ही प्रत्यक्ष शंकराचार्य जे हिंदू धर्माचे प्रतीक आहे त्यांना सुद्धा तुम्ही डावललं आणि तुम्ही बगल बच्चाला बसवलं। हे मंदिर सुद्धा तुम्ही RTI म्हणजे माहितीच्या अधिकारापासून वंचित ठेवलं किंवा बाजूला केलं का, तर तुम्हाला या ठिकाणी डल्ला मारायचा होता। तुम्ही एक राम मंदिर सांभाळू शकत नाही, तुम्ही भारत काय सांभाळणार? त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता, या सगळ्या भारतीय जनता पक्ष, भारतीय चोर पक्ष यांना बाजूला केल्याशिवाय नारा है अयोध्या तो सिर्फ झाकी है, काशी मथुरा भी बाकी है, काय सांगाल? आजपर्यंत हेच काम करत त्यांनी लोकांना एडेत काढत आलेत, त्यांच्याला दुसरा उद्योग नाही आहे। आज शिवसेनेच्या वतीनं रामरक्षा आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन करताना हे आंदोलन म्हणजे मनाला वेदना होणारं आंदोलन आहे। हे आंदोलन साधं नाही आहे, हे मनाला वेदना होणारं आंदोलन आहे। आजच्या राज्यकर्त्यांना ही आज सवय लागून गेलेली आहे। मराठीत एक म्हण आहे, स्वतःचं ठेवाचं झाकून आणि लोकांचं बघाचं वाकून। यांना दुसऱ्या पक्षात काय चाललंय आणि फोडाफोडीशिवाय दुसरं काम राहिलेलं नाहीत। महाराष्ट्रामध्ये असंख्य प्रश्न आहेत। राम मंदिराची केलेली ही अवस्था बघून मनाला फार वेदना होते। आज ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं ते मतदार ह्यांचा पुढे जाऊन सूड घेतल्याशिवाय राहणार नाही अशी मला गावी। मी कालच मुंबईमध्ये एक भर पावसात रामरक्षा आंदोलन करून ह्या भारतीय जनता पार्टीला ह्याची जागा दाखवली आहे। ज्या भावनेने पूर्ण भारत देशात राम मंदिर बांधलं गेलं, त्याच्या विटापासून चोरी झाली। वीट त्या राजस्थानचा दीपक चव्हाण नावाच्या व्यक्तीने वीट मोफत देतो म्हणला, तेच वीट 5 पट रकमेने घेण्याचं महापाप हे भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केलेले लोक त्यांनीच निवडलेले होते। तशा लोकांनी निवड करून आणि तिथला पुजारी असेल, पूर्णच प्रशासन हा भ्रष्टाचार आहे।
चोऱ्या करतात, सोने असू द्या, काही अर्पण आपण करतो. आमची शिवसेनेने अर्पण केलेली वीट सहित तिथं उपस्थित नाही. म्हणजे अशा महापापी भारतीय जनता पार्टीचा आम्ही इथं निषेध करण्यासाठी आज बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.